तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की सरकार आपल्यासाठी किती धावपळ करते किंवा आपल्यासाठी किती ॲक्टिव्ह आहे. तर तुम्हाला माहीतच असेल, जून 2025 मध्ये अल्कोहोलचे म्हणजे दारूचे भाव वाढले. तरी का वाढले माहिती आहे का? कारण सर्वसामान्य माणूस बेमाप दारू पिऊ लागले किती बी, आणि त्याच्याने त्याच्या किडण्या खराब होऊ लागल्या, मरू लागले. पुन्हा त्याच्या दारूच्या खर्चामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिघडू लागली, घरच्याला खाला भेटणं गेलं. म्हणून सरकारनं काय केलं, चांगला निर्णय घेतला की दारूचा भावच वाढवा, म्हणजे हे एवढं दारूच पिणार नाही. चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मी एक सोडून दिली बघा. तर जून हे 2025ला काम केलेलं ते ना. मग नंतर एक अजून एक केलं की मे 2026ला काय केलं माहिती आहे का, पेट्रोलचे भाव वाढवले आणि त्यामध्ये ते ना इथेनॉल 20% मिसळलं, म्हणजेच ऊसाचा रस. तर त्यानं काय होणार माहिती आहे का, आपल्या गाडीचं इंजन काम निघणार, आपल्या गाड्या खराब होणार, ॲव्हरेज देणार नाहीत. मग सर्वसामान्याला हे परवडणार नाही. मग त्याच्यामुळं मग सर्वसामान्य रस्त्यावर येऊन पायी चालणार, गाडी ऐकल्यावर. मग आपलं शरीर फिटनेस व्हावं, आपलं स्ट्रॉंग व्हावं बॉडी, म्हणून सरकारने हे पाऊल घेतलं. चांगली गोष्ट आहे. आता काय केले माहिती आहे का, आपल्या शरीरात शुगरचे प्रमाण जास्त झाले, म्हणजे साखरेचं प्रमाण. मग आपण काय करलो, भाव कमी आहे, 30-35 लय झालं 40 रुपये साखर आहे. मग भाव कमी आहे तर आपण कितका लय साखरेचा वापर करालो. आपलं समजा लाडू असताल किंवा चहा असेल किंवा गुलाबजामुन असेल, अशा ह्याच्यामध्ये भरपूर साखरेचा वापर करायला. मग त्याच्यानं सरकारनं साखरच महाग करून टाकल्या, कारण आपल्याला शुगर होऊ नये, आपल्याला काही होऊ नये. त्याच्यामुळं आजचा जवळपास 80 रुपये काहीतरी भाव आहे साखरेचा. सरकार एवढं जनतेसोबत असं पॉझिटिव्ह आहे, आणि तुम्हाला वाटते सरकार मुद्दाम हे करायला, तर तसं नाही. आता सरकार काय करणार आहे माहिती आहे का, G20 आणणार आहे. G20 म्हणजे गुळ 20%. आता साखराचे दर वाढल्यामुळे आता G20 आणणार आहे. ज्याला साखर घ्यायची असले त्यांना 80 रुपये किलो घ्या, नाही तर मग G20 आहेच. कसं आहे, मग आपलं काम आहे माहिती सांगायचं, पटलं तर घ्या माहिती. सरकार चांगलं आहे, फक्त पाहायचा दृष्टिकोन हा आपला चांगला पाहिजे. बाकी तर तुम्ही समजदार आहात. मग काय चालेल आता, मोदीजी सर्व छान चालले आहे.